लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसनं 13 जागा जिंकत पहिलं स्थान पटकावलं. गेल्या निवडणुकीतील एकावरून पक्षाची झेप मोठी आहे. राज्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर राहील अशी अपेक्षा होती, मात्र 23 वरून त्यांचं संख्याबळ एक आकडे म्हणजेच 9 वरती घसर. सत्ता नसताना तसेच राज्यव्यापी जनाधार असलेला मोठा नेता काँग्रेसकडे नसताना त्यांनी ही मजल कशी मारली त्याचं आता विश्लेषण सुरू आहे. देशात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देणाऱ्या केरळच्या 14 जागांपाठोपाठ महाराष्ट्र आहे. अशोक चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्यानं निवडणुकीच्या तोंडावरती पक्ष सोडला. काही ठिकाणचे काँग्रेस नेते पक्ष सोडून गेले, मात्र कार्यकर्ता पक्षाबरोबरच राहिला हे निकालातून दिसून आलं. मुळात राज्यात सुरुवातीपासूनच काँग्रेसचा हुकमी मतदार आहे. त्यात सहकारी संस्थांमध्येही पक्षाचं काम शाबूत आहे. लोकसभा निवडणुकीत 2014 तसेच 2019 मध्ये काँग्रेसला देशभरात जेमतेम 50 ते 54 जागा जिंकता आल्या, तरी 20% आसपास त्यांची मतं होती. थोडक्यात दर 5 व्यक्तींमागे एकानं या पक्षाला मत दिले. पक्षाचा एक निष्ठावंत मतदार आहे. राज्यातील 2 वर्षापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसची कामगिरी खराब नव्हती. राज्यात मराठा समाज सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी काँग्रेसचा पाठीराखा राहिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यात थोडी घट झाली असली तरी काँग्रेसच्या विचारांना फारसा धक्का लागला नाही. याखेरीज दलित बांधव तसेच अल्पसंख्याक या समाज घटकांनी काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे निवडणुकीत जरी पराभव झाला तरी या पक्षाची एक मतपेढी कायम राहिली. विशेषतः विदर्भात तर भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षच आहे. या लोकसभेत तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई तसेच उत्तर महाराष्ट्र या सर्व ठिकाणी काँग्रेसला किमान 1 जागा तरी मिळाली. त्यामुळे पक्षाचं यश हे राज्यव्यापी आहे. मराठा, कुणबी, दलित, अल्पसंख्याक या समीकरणापुढे महायुती अक्षरशः कमकुवत ठरली. एखाद्या समुदायाची सारी मतं कधीच मिळत नाही. बहुसंख्येनं ही मती वाळल्यास निकाल एकतर्फी लागतो हे राज्यात लोकसभेला दिसलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या तोडीस तोड असा समाज माध्यमांचा प्रभावी वापर काँग्रेसनं केला. अलीकडे पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रचाराच्या दृष्टीने समाज माध्यमं महत्त्वाची भूमिका बजावतात. काँग्रेसनं सरकार विरोधी प्रचारासाठी त्याचा खुबीनं वापर केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागा वाटपात पडती भूमिका घेतल्यानं मित्रपक्षांचा विश्वास पक्षावर रूढ झाला. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर सांगली भिवंडी सारख्या पक्षाच्या जुन्या जागा कार्यकर्त्यांचा रोष पत्करून मित्रपक्षांना दिल्या. विरोधकांच्या इंडिया आघाडीत राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची मध्यवर्ती भूमिका आहे ती त्यांनी पार पाडली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं राज्यातील समस्यांची चर्चा झाली. त्याला नागरी संघटनांनी बळ दिलं. या स्वयंसेवी संस्थांनी प्रचारात काँग्रेसला मदत केली. भले त्यांची ताकद मर्यादित असली तरी वातावरण निर्मितीसाठी ती उपयोगात पडली. याखेरीज कृषी क्षेत्राकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा काँग्रेसनं प्रभावीपणे मांडला. याचा परिणाम राज्यातील लोकसभा निवडणुकीत दिसला. भाजपकडे नरेंद्र मोदींसारख्या देशव्यापी जनाधार असलेला नेता आहे, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनुभव नेतृत्व या पक्षाच्या कामी आलं. उद्धव ठाकरे यांच्याबाबत मराठी मतदारांमध्ये असलेली सहानुभूती त्यांच्या आयुष्यात मोलाची ठरली. काँग्रेसचा राज्यातील विचार करता प्रत्येक विभागात स्थानिक नेत्यानं पक्षाला तारून नेलं. मराठवाड्यात तर जिल्हास्तरीय नेत्यांनी लातूर, नांदेड सारख्या जागांवरती यश मिळवून दिलं. पक्षानं पद देऊनही सत्तेसाठी पक्ष सोडणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता हा पेटून उठला. त्यामुळे यश शक्य झालं. विदर्भात महायुतीला 10 पैकी केवळ 3 जागा मिळाल्या. त्यात नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विजयात त्यांचा वैयक्तिक करिश्म्याचा मोठा वाटा आहे. उर्वरित बुलढाणा आणि अकोला या जागा विरोधकांमधील मतफुटीने महायुतीला जिंकता आल्या. जर तिथे एकाच एक लढत झाली असती तर महायुतीची येथेही खैर नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीनं लोकसभेला जमवलेले दलित, मुस्लिम, कुणबी समीकरण प्रभावी ठरलं. भाजपनं 400 जागा जिंकल्यास संविधान बदल होईल, आरक्षणावरती परिणाम होईल या प्रचाराचाही भाजपला तोंड देता आलं नाही. देशभरात काँग्रेस कर्नाटक, तेलंगणा ही दक्षिणेकडील 2 तसेच हिंदी पट्ट्यातील हिमाचल प्रदेश या छोट्या राज्यात सत्तेत आहे. आता 6 महिन्यात महाराष्ट्र तसेच हरियाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेचे निकाल पाहता सत्तेची अपेक्षा बाळगता येईल. हरियाणात 10 पैकी 5 जागा काँग्रेसनं जिंकल्या. विधानसभेला महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यात जागा वाटप कळीचं ठरेल, कारण 288 जागा या दोन्हींकडे मोठ्या 3 तसेच लहान किमान 3 ते 4 पक्षात वाटायच्यात. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीत प्रमुख भूमिकेत आहे. राष्ट्रीय स्तरावरही लोकसभा निकालांवर उलथापालथ होण्याची चिन्ह आहेत. याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल.
काँग्रेस पक्ष त्याचा फायदा कसा उठवतो त्यावर विधानसभेतील त्यांची कामगिरी अवलंबून असेल। अनेक वेळा लोकसभा व विधानसभेला मतदार वेगळा विचार करतात, हे देशात दिसून आलंय। ज्या समाज घटकांनी लोकसभेला साथ दिली त्यांना विधानसभेला उमेदवारी वाटपात योग्य प्रतिनिधित्व द्यावे लागेल, त्यांचा विश्वास बसेल अशी कृती करावी लागेल, तरच हा प्रथम क्रमांक काँग्रेसला विधानसभेला सुद्धा टिकवता येईल। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल रे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।